ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचे ऑपरेशन टायगर यशस्वी केल्यानंतरही सत्ताधाऱ्यांची भूक शमलेली नाही। पुढच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आपल्या गळाला लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्याच नेत्यांकडून सांगितलं जातंय। वास्तविक लोकसभेत किंवा राज्याच्या विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडे मोठे बहुमत आहे। पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्या कोणत्याही सरकारला कोणताही धोका नाही। त्यामुळे सरकारच्या स्थिरतेसाठी सत्ताधारी हे सगळे करत असतील असे म्हणता येत नाही। त्यामुळे ही सगळी धडपड कशासाठी सुरू आहे हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे। सत्ताधाऱ्यांना भविष्यात आपल्या पुढे विरोधकच नसावा हे या धडपडीमागचे एक मुख्य कारण दिसत आहे। विरोधी पक्षांची सगळ्या बाजूने कोंडी करून त्यांची लढण्याची उमेदच संपवण्याची ही रणनीती आहे। सोबतच विरोधकांना आपण निवडून दिले तरी ते शेवटी सत्ताधारी पक्षाकडेच जातात असा अप्रत्यक्ष संदेश देऊन मतदारांचाही बुद्धिभ्रम करण्याचा हा प्रयत्न आहे। सत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होणारा अमाप पैसा त्यासाठी अक्षरशः ओतला जातोय। 6 खासदारांच्या बंडामागेही या पैशाने मोठे काम केल्याची चर्चा आहे। आपल्याला सत्ता मिळावी असे कोणत्याही राजकीय पक्षाला वाटणे तसे स्वाभाविक आहे, परंतु मिळालेली सत्ता कायमस्वरूपी आपल्याकडेच राहावी हा अट्टहास नैतिकतेसोबतच लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारा ठरतो। सत्ताधारी म्हणून तुम्ही लोकांची कामे केली, विकास केला, सर्वसामान्यांना न्याय दिला तर ते पुन्हा तुम्हाला निवडून देतील, परंतु कदाचित हाच विकास विद्यमान सत्ताधाऱ्यांना वाटत नसावा। पुढच्या वेळी आपल्याला सत्ता मिळेल की नाही या आशंकतेतूनच विद्यमान सत्ताधारी सत्तेसाठी स्पर्धाच राहणार नाही याची सोय करण्याच्या मागे लागल्याचं दिसतंय। लोकशाहीसाठी आव्हान ठरू पाहणाऱ्या या प्रयत्नांना आता केवळ सर्वसामान्य मतदारच खीळ घालू शकतो। आता खरी परीक्षा मतदारांचीच आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।